आज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती गणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमरहिती देवी कुबेरही तैसेचे. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझे होतसे. ज्याच्या ज्ञानी भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम ठिकारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यम अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक् परम तदेवाहं नमत्तन्यदिति मे निश्चिता मतिः. परवा कोण सांगितलं होतं की रामनवमी झाल्यावर आम्ही राहणार. तुम्ही बोलले होते का एक ठिकाणी आम्हाला राहायला जागा पाहिजे म्हणून कोणतरी विचारलं होतं. म्हणे आम्ही रामनवमीहून आल्यावर त्यांची तिथं एक ठिकाणी जागा आहे ती. तर समजा ते कोणी असलं तर सांगा, नाही तर दुसरं कोणाला मग द्यायला ते एक जागा आहे एका ठिकाणी. तर ते म्हणे आमच्याकडे ठेवू शकता. पण ते मला परवा विचारलं होतं कोणीतरी. ते म्हणे आम्हाला आम्ही राहतो पण वारीहून आल्यावर ते आपलं रामनवमीहून आल्यावर. तुम्ही तर विचारलं नव्हतं ना? नाही, दुसरं कोणीतरी इथं विचारलं होतं. मग ते भेटतात का तुम्हाला कधी? मग काय आज गावाला गेले? ठीक आहे. कधी येणार आहेत काय माहिती आहे का? हां ठीक आहे. मग परवापर्यंत वाट पाहू, त्यांना विचारायला लागेल. नाहीतर मग दुसरं कोणाला ते आता मी थोडे प्रश्न विचारतो. म्हणजे आपल्याला एकाच चैतन्याला वेगवेगळी नावं येतात, आहे की नाही? चैतन्य एकच आहे परंतु उपाधिभेदामुळं वेगवेगळी नावं येतात. बरं असं तर ज्या वेळेला चैतन्याला अंतःकरण हा उपाधी लागतो तेव्हा त्याला कोणतं नाव येतं? जेव्हा किंवा आत्मा, प्रत्येगात्मा, कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य जे हे अंतःकरण उपाधी लागलं तर, बरोबर ना? आणि जेव्हा त्याला अंतःकरण हे विशेषण होतं चैतन्याचं त्यावेळेला त्याला कोणतं नाव येतं? जीव चैतन्य किंवा प्रमाता, जीव, संसारी असं नाव येतं, बरोबर. अंतःकरण उपाधी लागते चैतन्याला, त्या अंतःकरण विशिष्ट चैतन्याला कोणतं नाव येतं? अंतःकरण हे ज्याला विशेषण लागतं त्याला कोणतं नाव येतं? अंतःकरण विशिष्ट चैतन्याला कोणतं नाव येतं? अंतःकरण विशिष्ट चैतन्याला. अंतःकरण हे जेव्हा चैतन्याला विशेषण लागतं तेव्हा त्याला कोणतं नाव येतं? हां, ते काही 10 वेळा विचारलं तरी जीव चैतन्यच येणार ना. आणि अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य होतं तेव्हा त्याला प्रमाण चैतन्य असं नाव येतं. आणि घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात? प्रमेय चैतन्य असं म्हणतात. कोणतं? बरोबर ना. आणि घटादी पदार्थाकार वृत्ती अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य झालं तेव्हा त्याला काय म्हणतात? किंवा दुसरं नाव काय आहे? प्रमिती चैतन्य. आता अंतःकरण उपहित चैतन्याला काय म्हणतात? अंतःकरण उपहित चैतन्याला काय म्हणतात? अंतःकरण उपहित म्हणजे अंतःकरण ज्याला उपाधी झालेलं आहे असं चैतन्य. हां. अंतःकरण विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात? आणि अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात? प्रमाण चैतन्य. आणि घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात? प्रमेय. आणि घटादी विशिष्ट पदार्थाकार झालेल्या अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्याला काय म्हणतात? पदार्थाकार झालेल्या अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्याला प्रमिती चैतन्य. आणि प्रमा चैतन्य कशाला म्हणतात? त्यालाच म्हणतात. हे चांगलं कळलं आता. हां, आता वाचू ना पुढचं. प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद. आता प्रमातृ चैतन्य, प्रमातृ चैतन्य कशाला म्हटलेले? अंतःकरण विशिष्ट चैतन्याला प्रमातृ चैतन्य म्हटलंय ना.
तर त्या प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवाद आणि आभासवाद असे वेदांतामध्ये दोन पक्ष आहेत. आता ते पुढे सांगणारच आहेत. अवच्छेदवाद आणि आभासवाद यांचं प्रमाता कोणाला म्हणावं याविषयी त्यांचा असणारा मतभेद आहे. अवच्छेदवादी प्रमात्याची वेगळं लक्षण सांगतात आणि आभासवादी प्रमात्याचं वेगळं लक्षण किंवा व्याख्या करतात. बघा, व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून त्यास जीव म्हणावे असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी असे म्हणतात. आणि फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानता आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्याचे मत त्यास आभासवादी म्हणतात. आता अवच्छेदवादी आणि आभासवादी यांच्या मतामध्ये काय भेद आहे? जीवाचं स्वरूप सांगतात. कोण? दोन्हीही. जीव म्हणा, प्रमाता म्हणा, संसारी म्हणा, सर्वांचा अर्थ काय आहे? एकच आहे. ज्याच्यामध्ये फक्त काय आहे, आपण जीव कधी जीवाला काही लोक जीवाचं स्वरूप सांगताना अवच्छेदवादी वेगळं सांगतात आणि आभासवादी वेगळं सांगतात. पण खरं तर असं आहे, व्यापक चैतन्याला जेव्हा अंतःकरण उपाधी लागते तेव्हाही त्याला काय म्हणतात? जीव. किंवा अंतःकरण हे त्याचं विशेषण होतं तेव्हाही त्याला काय म्हणतात? जीव. आहे की नाही? अंतःकरण म्हणजे काय? अंतःकरण उपाधीसहित असो किंवा अंतःकरण विशेषणसहित असो त्याला जीव म्हणतात, असं साधारणपणे. आता पाठीमागं आपण काय म्हटलं होतं? अंतःकरण उपाधी लागली की त्या चैतन्याला कोणतं नाव येतं? साक्षी. किंवा अंतःकरण विशेषण झालं की त्याला नाव येतं जीव. असं जरी म्हणत असलो आपण, पण अंतःकरण उपाधी असो किंवा विशेषण असो, पण त्याने जीवपणाचा सगळा व्यवहार घडतो की नाही? त्याच्यामध्ये काय आहे? त्याला फक्त एकाला काय आहे? ते अंतःकरण उपाधी म्हणजे उपाधी मिथ्या एवढं ज्ञान आहे. आणि एकाला काय आहे? ते अंतःकरण उपाधी नसून ते विशेषण आहे आणि ते विशेषण सत्य आहे. विशेषण विशेषाला सोडून राहत नाही. अशा प्रकारचा त्याचा काय आहे? भ्रम आहे. एवढंच. पण आता इथं समजून घेण्यासाठी आपण अंतःकरण विशेषण म्हणा नाहीतर अंतःकरण उपाधी म्हणा, पण दोन्हींना मिळून काय म्हटलेले? प्रमाता किंवा जीव किंवा संसारी असं म्हटलेले. ठीक आहे ना? हे आपल्याला समजून घ्यायचं. तिथलं प्रक्रिया घेतली तर लगेच तुम्ही काय म्हणायला लागले? अंतःकरण उपाधी झालं तर तो कोण झाला? जीवनमुक्त. आणि अंतःकरण विशेष झाला तर तो काय झाला? बद्ध जीव असं म्हणतो. आता इथं ते इतकं सूक्ष्म घ्यायचं नाही. इथं फक्त आपल्याला विषय समजून घ्यायचा किंवा दुसऱ्याला समजून द्यायचा एवढ्यासाठी इथं सांगतात फक्त. प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून, म्हणजे जेवढं सर्व व्यापक चैतन्य आहे त्याला फक्त अवच्छेदक म्हणजे त्याचा संकोच करणारा किंवा त्याचा तुकडा पाडणारा किंवा त्याला वेगळं करणारा, व्यापक चैतन्याला वेगळं करणारा असा अवच्छेदक कोण आहे? इथं अवच्छेदक आहे अंतःकरण. कोण? व्यापक चैतन्याचा अवच्छेदक म्हणजे त्याला वेगळं करणारा, त्याला मर्यादा घालणारा, त्याचा तुकडा करणारा, अशा प्रकारचा अवच्छेद म्हणजे त्याला वेगळं करणारा, निराळं करून दाखवणारा असं कोण आहे? अंतःकरण. मग व्यापक चैतन्याला अंतःकरण अवच्छेदक मानून त्यास जीव म्हणावे. जिथं व्यापक चैतन्याचा अंतःकरण अवच्छेदक असेल त्याला काय म्हणायचं? जीवचैतन्य असं म्हणायचं किंवा जीव असं म्हणायचं. आणि असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी म्हणतात. म्हणजे अवच्छेदवाद्यांच्या दृष्टीनं ह्या व्यापक चैतन्याचा अवच्छेदक फक्त अंतःकरण झाला की त्याला काय म्हणायचं? जीव. आणि असं ज्यांचं मत आहे त्यांना म्हणायचं अवच्छेदवादी. आणि फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानता आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्याचे मत त्यास आभासवादी म्हणतात. आणि ते म्हणतात की तुम्ही व्यापक चैतन्याला केवळ अंतःकरण अवच्छेदक मानता आणि त्याला जीव असं म्हणता. असे जे अवच्छेदकवाद्यांचं म्हणणं आहे त्यांच्यापेक्षा आमचं म्हणणं काही वेगळंच आहे. केवळ अंतःकरणाला काय अवच्छेदक मानू नका. जिथं जिथं अंतःकरण आहे तिथं ते आभास आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग केवळ अंतःकरणाला व्यापक चैतन्याचा अवच्छेदक मानण्यापेक्षा काय चिदाभासासहित, बरोबर आहे की नाही, चिदाभासासहित किंवा आभासासहित
असणारं जे अंतःकरण ते व्यापक चैतन्याचं अवच्छेदक म्हणजे त्या इतरांपासून त्याला वेगळं करून दाखवणारं, त्याला निराळं करून दाखवणारं, त्याला मर्यादित करणारं, संकोचित करणारं, इतरांपासून त्याचा तुकडा करणारा, त्याचा भेद दाखवणारं आहे की नाही. व्यावर्तक अवच्छेदक म्हणजे काय आहे, व्यावर्तक त्याच्यापासून त्याला निराळं करून दाखवणारं. असं जर विशेषण घ्या नाही तर उपाधी घ्या, पण विशेषणही अंतःकरण आहे आणि उपाधीसुद्धा अंतःकरण आहे. पण केवळ अंतःकरण विशेषण किंवा उपाधी मानतात त्यांना म्हणतात अवच्छेदवादी. आणि केवळ अंतःकरण हे उपाधी किंवा विशेषण न मानता आभासासहित अंतःकरण हे व्यापक चैतन्याची उपाधी किंवा काय आहे विशेषण असं जे मानतात. व्यापक चैतन्याला जेव्हा साभास अंतःकरण उपाधी किंवा विशेषण होतं त्याच वेळेला त्याला जीव असं नाव येतं. आणि असं जे जीवाचं स्वरूप मानतात त्यांना काय म्हणतात, आभासवादी असं म्हणतात. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून त्यास जीव म्हणावे असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी असे म्हणतात. आणि फक्त अंतःकरण उपाधी आगर विशेषण न मानता आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्याचे मत त्यास आभासवादी म्हणतात. दोहोत फरक एवढाच की अवच्छेदवादी चैतन्यास फक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानतात. दोन्हींच्यामध्ये फरक आहे. अवच्छेदवादी येते काय आहे, चैतन्याला उपाधी किंवा विशेषण कोण आहे, फक्त अंतःकरण हे एवढं मानतात. आणि आभासवादी त्या अंतःकरणात आभास जास्त मानतात. पण आभासवादी काय म्हणतात, ह्या व्यापक चैतन्याचा अवच्छेदक कोण आहे, केवळ अंतःकरण नसून आभासासहित अंतःकरण हे त्या व्यापक चैतन्याचं अवच्छेदक आहे. आणि त्या अवच्छेदकामुळं त्याला जीवभाव प्राप्त होतो. आभासासहित अंतःकरण अवच्छेदक झालं की त्याला काय म्हणावं, जीव म्हणावं. असं ज्यांच्या मतात आहे त्यांना काय म्हणतात, आभासवादी असं म्हणतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे आणि तोच संसारी आहे. परंतु ते म्हणतात दोन्ही मतात काय आहे, विशेषणाचा सहित असेल त्यालाच काय म्हणायचं, जीव. मग ते विशेषण अंतःकरण असो किंवा साभास अंतःकरण असो, म्हणजे आभासासहित अंतःकरण असलं विशेषण झालं तरी त्याला काय म्हणतात, जीव. आणि केवळ अंतःकरण विशेषण झालं तरी त्याला काय म्हणतात, जीव. म्हणजे व्यापक चैतन्याचा अंतःकरण विशेषण झालं की त्याला जीवभाव प्राप्त होतो. म्हणजे व्यापक चैतन्याला जीवभाव प्राप्त करायचा असेल तर त्याला विशेषण पाहिजे. म्हणजे ते विशेषण कोण पाहिजे, विशेषणाशिवाय विशिष्ट जीवाची सिद्धी होणार नाही. मग ते विशेषण अवच्छेदवाद्याप्रमाणे केवळ अंतःकरण असो किंवा आभासवादाप्रमाणे आभाससहित अंतःकरण असो, पण ते अंतःकरण विशेषण होऊनच त्या व्यापक चैतन्याला जीवदशा किंवा जीवभाव प्राप्त होतो असं सर्वांचंच मत आहे. सर्वांचं म्हणजे दोघांचंही मत आहे, अवच्छेदवादी आणि आभासवादी. मग फरक काय त्याच्यात, दोन्ही मतात विशेषणसहित चैतन्य जीव आहे आणि तोच संसारी आहे. त्या चैतन्यालाच काय म्हणतात, जीवही म्हणतात, संसारही म्हणतात. आणि तिसरं नाव काय आहे, प्रमाता. काय म्हणतात, परमात्मा. विशेष्य जो चैतन्यांश त्याचे ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माचा इतकिंचितही संबंध नाही, ही गोष्ट दोन्ही पक्षासही मान्य आहे. आता ते म्हणतात दोन्ही पक्षांमध्ये भेद दिसतो का, नाही. प्रक्रियेमध्ये काय आहे, भेद आहे. जीवभावाची प्रक्रिया सांगताना एक सांगतं की आभाससहित चैतन्य हे व्यापक चैतन्याचं विशेषण होतं, असं मग त्याला जीवभाव प्राप्त होतं. एक सांगतं की केवळ अंतःकरण हे त्या व्यापक चैतन्याचं विशेषण होतं, तेव्हा त्याला जीवभाव येतो. प्रक्रिया भिन्न झाली की नाही जीवभावाची. परंतु आता त्यांना दोघांना विचारलं, ह्या प्रक्रियेला विशेष महत्त्व नाही, जीवभाव आहे नाही, पण त्याचं जे असणारं लक्ष चैतन्य जे व्यापक चैतन्य आहे, ज्या व्यापक चैतन्याला आभासासहित अंतःकरणाने जीवभाव येतो किंवा ज्या व्यापक चैतन्याला केवळ अंतःकरणाने काय तर आभासासहित अंतःकरणाने येतो किंवा केवळ अंतःकरणाने जीवभाव प्राप्त होतो, पण तो जीवभाव तत्वतः त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. ते आत्मस्वरूप असंग निर्विकार आहे. याविषयी आभासवाद्यांना हे मान्य आहे, एक अवच्छेदकवाद्यांना हे मान्य आहे. विशेष्य कोण आहे, व्यापक चैतन्य. त्या व्यापक चैतन्याच्या ठिकाणी हे जन्ममरण परंपरा कोणाला आहे, जीवाच्या ठिकाणी आहे की नाही. जीवाच्या ठिकाणी आहे म्हणजे ज्या जीवानी अंतःकरणाचा किंवा साभास अंतःकरणाचा अभिमान धारण केला त्या जीवाच्या ठिकाणी आहे. म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी आहे किंवा साभास
अंतःकरणाच्या ठिकाणी संसार, सुख दुःख, जन्म मरण ह्या परंपरा त्याच्या ठिकाणी आहेत. परंतु जे विशेष चैतन्य आहे त्या विशेष चैतन्याच्या ठिकाणी मात्र आभासवाद आणि अवच्छेदवाद ह्या दोघांनाही ही जन्ममरण परंपरा किंवा संसार धर्म त्या व्यापक चैतन्याचे नाहीत असा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताविषयी अवच्छेदवादी आणि आभासवादी ह्या दोघांचं काय आहे, एक मत आहे. म्हणून यांना काय म्हणतात, हे एकदेशी मत म्हणतात. त्याला काय म्हणतात, एकदेशी मत. अवच्छेदवादी कसे आहेत, एकदेशी आहेत. आभासवादी कसे आहेत, एकदेशी. म्हणजे प्रक्रिया भिन्न आणि सिद्धांत एक असं जे असेल त्याला म्हणतात एकदेशी. समजलं ना. आता सांगतात दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे आणि तोच संसारी आहे. विशेष जो चैतन्य अंश त्याच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही. ही गोष्ट दोन्ही पक्षासही मान्य आहे. दोन्ही पक्षाचं म्हणजे कोणते, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोन्ही पक्षाला मान्य आहे का जन्म मरणादी संसार धर्माचा चैतन्यांशाच्या ठिकाणी यत्किंचितही संबंध नाही. मग आता कोणाला मत देणार तुम्ही, हां दोघांनाही मत देणार म्हणजे आपलं मत काय होणार, बाधित होणार. दोघांना चालत नाही, कोणताही पक्ष स्वीकारा, अवच्छेदवाद स्वीकारा किंवा आभास, पण दोघांचे तात्पर्य तुम्हाला कळल्यामुळे दोन्ही म्हणजे तुम्हाला कळलं. कारण दोन्ही पक्षातलं जे अंतःकरण विशेषण आहे ते सत्य आहे हे चांगलं कळल्यामुळं आहे की नाही, बरोबर ना. चैतन्यांश कसा आहे, असंग निर्विकार संसार धर्म विवर्जित आहे आणि त्याचा जो विशेषण अंश आहे त्याचं विशेषण कोण आहे, साभास अंतःकरण किंवा अंतःकरण हे दोन्ही काय आहे, सत्य आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकाराने कळलं आहे की नाही, बरोबर ना. हां अंतःकरण काय आहे, विशेषण आहे किंवा साभास अंतःकरण काय. महाराज सावध आहेत ना तुम्ही ऐक नाही, तुम्ही तर एकदम सावध असताना आता लगेच हो म्हणले तुम्ही डायरेक्ट. हां चित्त नाही म्हटलं, कोण म्हटलं हो, मग दोघा तिघापैकी तर कोणी म्हटलं ऐक नाही, ते तर खुणावून तुमच्याच पाठीकं सांगतात. आता बघा, आणि मला वाटतं तुम्हीच म्हटले. कसं त्याचं कारण म्हणजे तुम्ही कळून म्हटले नाही असं नाही, तुम्ही न कळता म्हटले म्हणजे थोडी चित्ताची एकाग्रता कमी पडली असली पाहिजे. तर बघा आता मी पुन्हा सांगतो, अवच्छेदवाद आणि आभासवाद ह्या दोघांमध्येही साभास अंतःकरण किंवा केवळ अंतःकरण विशेषण मानतात. पण अवच्छेदवादांच्या मताने जो विशेष असणारा चैतन्य अंश त्याच्या ठिकाणी संसार धर्म नाही हा सिद्धांत दोघांनाही सारखाच मान्य आहे. आता मान्य नाही परंतु जीवाच्या स्वरूपाचं विवेचन करताना जीवभाव हा साभास अंतःकरण विशेषण किंवा उपाधी झाली तर जीवभाव प्राप्त होतो आणि एकाच्या दृष्टीनं केवळ अंतःकरण उपाधी किंवा विशेषण झालं तर जीवभाव प्राप्त होतो. असा त्या दोघांच्या जीवाच्या लक्षण करण्याच्या प्रक्रियेमध्ये भेद आहे असं मी बोललो. इथपर्यंत बरोबर आहे, ठीक आहे ना. मग प्रक्रियेमध्ये भेद आहे की नाही, आहे. आणि जो वेदांताचा सिद्धांत आहे की ज्याच्यामध्ये कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन्ही काय आहे, एकच आहे आणि ते असंग निर्विकार असल्यामुळं संसार धर्माचा म्हणजे विशेषण असणारं जे अंतःकरण ते मिथ्या असून, बरोबर ना, त्या मिथ्या अंतःकरणाच्या धर्माचा विशेष असणारा जो चैतन्य अंश त्याच्या ठिकाणी काहीही संबंध नाही. अशा प्रकारची क्रिया, अशा प्रकारची ही जी प्रक्रिया किंवा हा सिद्धांत हा फक्त अवच्छेदवाद्यांना मान्य आहे, दोघांनाही मान्य आहे. अवच्छेदवादी आणि आभासवादी दोघांनाही मान्य आहे. म्हणून बरोबर ना, म्हणून ह्या दोन्ही पक्षांना काय म्हणतात, दोन्ही पक्षांना एकदेशी असं म्हणतात. त्याचं कारण ज्याच्या प्रतिपादनामध्ये प्रक्रिया भिन्न असून सिद्धांत एकच असतो त्याला म्हणतात एकदेशी. मग अवच्छेदवादी एकदेशी आहेत की नाही आणि आभासवादी एकदेशी आहे की नाही, दोन्ही एकदेशी आहेत की नाही, दोन्हींच्या प्रक्रिया भिन्न आहे की नाही, आणि मूलभूत वेदाला अभिप्रेत असणारा सिद्धांत मात्र एकच आहे. हे आपल्या चांगली ध्यानी आलं का नाही, आलं. आणि मग कसं काय नाही म्हटले. आता बघा विशिष्टावर वाचू ना,
पुढं विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहार भेद. आता विशिष्टावर प्रतीत होणारे विशेषण आणि विशेष्य हे जे धर्म आहेत त्या धर्मामध्ये जो व्यवहार होतो त्या व्यवहारामध्ये काय भेद आहे ते सांगतात. बघा आता इथं हा जो मथळ आहे किंवा या परिच्छेदाचं जे नाव आहे ते आपल्याला नुसतं वाचून कळणार नाही, खालचा विषय पाहिला की लक्षात येईल. बघा विशेष अधिक विशेषण मिळून विशिष्ट, हे तर आपलं सारखं चालूच आहे. विशेषण आणि विशेष्य हे दोन्ही मिळून काय होतं असतं विशिष्ट. आता विशेष्य कोण आहे या ठिकाणी चैतन्य, विशेष्य कोण आहे आणि विशेषण कोण आहे अंतकरण किंवा म्हणायचं झालं तर साभास अंतकरण. इथं विशेष्य काय आहे चैतन्य किंवा म्हणायचं झालं तर आत्मा किंवा साक्षी हे काय आहे विशेष्य आणि विशेषण कोण आहे अंतकरण किंवा साभास अंतकरण हे विशेषण आहे आणि दोघांनी मिळून काय बनतं विशिष्ट. मग आता इथं साक्षी आणि साभास अंतकरण मिळून कोण होईल विशिष्ट प्रमाता जीव किंवा संसारी. बरोबर आहे ना महाराज? हां काही शंका नाही ना? वा. तर आता पुढं वाचतो. विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्मात असा अनुभव आहे की कधी फक्त विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते, कधी विशेष्याचे धर्माची प्रतीती विशेष्टावर होते, कधी विशेष्य आणि विशेषण या दोघांचे धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. पहिल्यांदा ही यांनी सांगितलेली प्रक्रिया ध्यानात घ्या. आता कधी काय घडतं विशेषण आणि विशेष्य मिळून काय झाला विशिष्ट, परंतु विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्मात असा अनुभव आहे की म्हणजे विशिष्टावर कधी जे धर्म प्रतीतीला येतात ना विशिष्टावर म्हणजे काय विशेषण आणि विशेष्य मिळून विशिष्ट होतो त्या विशिष्टाच्या ठिकाणी काही धर्म प्रतीतीला येतात, पण त्या प्रतीत होणाऱ्या धर्मामध्ये आपल्याला असा अनुभव येतो कधी फक्त विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. कधी काय होतं विशिष्टावर प्रतीती येते ना आपल्याला विशेषण आणि विशेष्य मिळून होणारं जे विशिष्ट त्याच्यावर आपल्याला कधी विशेषणाच्या धर्माची प्रतीती येते. विशिष्ट म्हणल्यावर काय यायला पाहिजे प्रतीती विशेषणाच्याही धर्माची आणि विशेष्याच्याही धर्माची प्रतीती यायला पाहिजे, कारण विशेषण आणि विशेष्य मिळूनच विशिष्ट बनलेलं आहे. पण आपल्याला व्यवहारात असं दिसतं असा अनुभव येतो कधी विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर येताना दिसते. तर कधी काय होतं की विशेषणाची नाही विशेष्याच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर येताना दिसते आणि कधी असं दिसतं की विशेषण आणि विशेष्य या दोघांच्याही धर्माची प्रतीती आपल्याला विशिष्टावर येताना दिसते. आता उदाहरण सांगितल्यावर आपल्याला लक्षात येईल. आता बघा हे लक्षात आलं ना विशिष्टावर प्रतीती कोणाची येते तिघांची येते, कधी विशेषणाची कधी विशेष्याची कधी विशेषण आणि विशेष्य दोघांची. हे झालं ना. आता महाराज ठीक आहे ना. आता प्रथम सांगतात की घटाकाशाचा नाश झाला या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, विशेष्य जे आकाश त्याचा नाश होत नाही असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भ्रम विशिष्ट जे घटाकाश त्यावर दिसतो. आता बघा आपल्याला पहिल्या उदाहरणांमध्ये काय सांगितलं कधी विशिष्टावर विशेषणाच्या धर्माची प्रतीती येते असा जो सिद्धांत सांगितला त्याच्यासाठी आपल्याला अनुभवाचं उदाहरण देतात. कसं एक घट आहे की नाही, त्या घट उपाधीनं व्यापलेलं जेवढं आकाश आहे त्याला काय म्हणतो आपण घटाकाश. आणि समजा घट फुटला तर आपण काय म्हणतो घटाकाशाचा नाद. वास्तविक नाश कोणाचा होतो घटाकाशाचा, आपलं नाश कोणाचा होतो घटाचा, आपण म्हणतो काय घटाकाश आहे की नाही बरोबर नाही. वास्तविक आकाश हे विशेष्य आणि घट आहे विशेषण आणि नाश कोणाचा झाला विशेषणाचा, नाश कोणाचा झाला आणि आपण काय म्हणतो हे बघा घट काय झालं विशेषण, घट झालं विशेष्य कोण आहे आकाश, दोन्ही मिळून विशिष्ट काय झालं घटाकाश. फुटला कोण घट काय आहे विशेषण, नाश कोणाचा झाला विशेषणाचा आणि आपण काय म्हणायला लागलो नाश कोणाचा झाला विशिष्टाचा. म्हणजे या ठिकाणी विशेषणाचे धर्म कोणावर आरोपित झाले विशिष्टावर. हा आपल्याला घटाकाशाच्या उदाहरणात समजलं की नाही
समजलं. आता सांगतात घटाकाशाचा नाश झाला, या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, बरोबर आहे ना. विशेष्य जे आकाश त्याचा नाश होत नाही. विशेष्य कोण आहे? आकाश. आकाशाचा नाश होतो नाही. तर असे असूनही असं असलं तरी विशेषणाच्या नाशाचा भ्रम विशिष्ट जे घटाकाश त्यावर दिसतो. आपल्याला भ्रमाने घटाचा नाश होत नसताना देखील विशेष आपलं घटाचा नाश होत असताना घटाकाशाचा नाश होत नसताना देखील आपल्याला काय होतं? विशेषणाच्या नाशाचा भ्रम. नाश कोणाचा झाला? विशेषणाचा नाशाचा भ्रम आपल्याला कुठे झाला? विशेष्टाच्या ठिकाणी म्हणजे घटाकाशाच्या ठिकाणी झाला. म्हणजे कधी कधी काय होतं? विशेषणाचे धर्म विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीत होतात. आता दुसरं, कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे, या वाक्यात कुंडल विशेषण पुरुष विशेष्य आणि कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे. आता आपण व्यवहारात म्हणतो की नाही, कुंडलवान पुरुष या ठिकाणी निद्रिस्त आहे. कुंडलवान म्हणजे याच्या कानात कुंडल आहेत असा असणारा मनुष्य हा निद्रिस्त आहे म्हणजे झोपला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे कुंडल हे काय आहे? विशेषण आहे. आणि कुंडलवान म्हणजे कुंडलाने युक्त असणारा पुरुष हा काय झाला? विशेष्य झाला. आणि कुंडलवान हे काय झालं? विशिष्ट झाला आहे की नाही. कुंडलवान म्हणजे कुंडलाने युक्त असणारा पुरुष हा काय झाला? विशिष्ट झाला. आपण काय म्हणतो? कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. आता कुंडल कोण झालं? विशेषण, बरोबर ना. पुरुष काय झाला? आणि कुंडलवान पुरुष काय झाला? विशिष्ट झाला. आता आपण काय म्हणतो? कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे, झोपलेला आहे असं बोलतो का नाही व्यवहारामध्ये? तर काय होतं या वाक्यात? कुंडल विशेषण पुरुष विशेष्य, आपलं कुंडल विशेषण पुरुष विशेष्य आणि कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे. समजला नाही? कुंडल झालं विशेषण, पुरुष झाला विशेषण आणि कुंडलवान पुरुष झालं विशिष्ट. त्यात विशेषणाच्या ठिकाणी निद्रा संभवत नाही. ती विशेष्य जो पुरुष त्याचे ठिकाणी आहे, पण विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याचे ठिकाणी दिसते. आता आपल्याला असे की जो पुरुष झोपलेला आहे तो कोणी? कुंडलवान पुरुष. पण कुंडलवान पुरुष काय झाला? विशिष्ट झाला की नाही. आणि झोप कुंडलाला येते का पुरुषाला येते? म्हणजे कुंडल झोपतात का पुरुष झोपतो? तरी आपण काय म्हणतो? कुंडलवान झोपलेला आहे. म्हणजे झोपणं हा कोणाचा धर्म आहे? विशेष्याचा आहे. विशेष्याचा आहे, बरोबर आहे ना. विशेषणाचा नाही. पण विशिष्टावर आपल्याला काय प्रतीती आली? विशेष्याच्या धर्माची काय झाली? विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीती आली. विशिष्ट कोण आहे? पुरुष. आपण काय विशेषण कोण आहे? कुंडल. पण कुंडल झोपलेत का? नाही, पुरुष झोपला. तरी आपण काय म्हणतो? कुंडलवान निद्रिस्त आहे. मग कधी कधी विशेषणाच्या धर्माचा का, बरोबर आहे ना, विशेषणाचे धर्म कधी कधी कुठं दिसून येतात? विशिष्टाच्या ठिकाणी दिसून येतात. कधी कधी विशेष्याचे धर्म, निद्रिस्त पुरुष कोण आहे? विशेष्य. पण त्याचे धर्म कोणाच्या ठिकाणी दिसले? विशिष्टाच्या ठिकाणी. ठीक आहे ना. आता तिसरं, कधी कधी विशेषण आणि विशेष्य ह्या दोघांचे धर्म कुठं दिसून येतात? विशिष्टाच्या ठिकाणी दिसून येतात. त्याविषयी सांगतात. शस्त्री युद्धात गेला, या वाक्यात शस्त्र विशेषण व शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष्य आणि शस्त्री हा विशिष्ट आहे. युद्धात जाणे विशेषण व विशेष्य या दोघांनाही घडते. आता आपण काय म्हणतो? शस्त्री युद्धात गेला. गेला म्हणजे इथं मरण पावला असा अर्थ नाही दिला त्यांनी. गेला म्हणजे युद्ध करण्यासाठी गेला. शस्त्री म्हणजे कोण? शस्त्र धारण करणारा. मग या ठिकाणी शस्त्र काय आहे? शस्त्र आहे विशेषण आणि ते शस्त्र धारण करणारा शस्त्री म्हणजे तो मनुष्य हे आहे विशेष्य. आणि शस्त्र धारण करणारा मनुष्य दोन्ही मिळून काय झालं? विशिष्ट. शस्त्री हे काय झालं? शस्त्र काय झालं? हां. आणि ते धारण करणारा शस्त्री काय झालं? आणि ते विशेषण आणि विशेष्य म्हणून कोण झाला? पुरुष हा काय आहे? पुरुष काय आहे? शस्त्र धारण विशेष्य आणि शस्त्र काय आहे? विशेषण. आणि दोन्ही मिळून शस्त्री शब्द काय झाला? विशिष्ट, आहे की नाही. मग आपण जेव्हा शस्त्री युद्धात गेला असं म्हणतो, बरोबर ना. शस्त्री युद्धात गेला म्हणजे युद्ध करण्यासाठी गेला. त्यावेळेला शस्त्र जातं का तो शस्त्र धारण करणारा पुरुष युद्धात जातो? दोघे जातात. मग त्यावेळेला आपण शस्त्री युद्धात गेला म्हणतो त्यावेळेला तो विशिष्ट असणारा शस्त्राने युक्त जो
पुरुष आहे की नाही, त्याला काय म्हणतो आपण विशिष्ट पुरुष. मग त्या विशिष्ट पुरुषाच्या ठिकाणी शस्त्रीमध्ये आपल्याला शस्त्राच्या धर्मांचा अनुभव येतो का त्या शस्त्र धारण करणाऱ्याच्या धर्माचा आरोप करतो? त्या विशिष्टाच्या ठिकाणी कोणाचे धर्म? शास्त्राचे धर्म प्रतिनिधीला येतात, विशेषणाचे. शस्त्र काय आहे? विशेषण. शास्त्र धारण करणारा कोण आहे? विशेष्य. मग आणि शस्त्री कोण आहे? विशिष्ट. मग त्या विशिष्टाच्या ठिकाणी जेव्हा आपण शस्त्री युद्धात गेला असं म्हणतो त्यावेळेला विशेषणाचे धर्म प्रतीतीला येतात का विशेष्याचे धर्म प्रतीतीला येतात का दोघांचेही धर्म प्रतीतीला येतात? मग आता हे आपल्याला कळलं की नाही? कधी कधी विशिष्टाच्या ठिकाणी विशेषणाचे धर्म प्रतीत येतात, कधी कधी विशेष्याच्या येतात, तर कधी कधी विशेष्य आणि विशेषण ह्या दोघांचेही धर्म प्रतीतीला येतात. कुठं? विशिष्टाच्या ठिकाणी. ठीक आहे ना? वाचू. शस्त्री युद्धात गेला या वाक्यात शस्त्र विशेषण व शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष्य आणि शस्त्री हा विशिष्ट आहे. युद्धात जाणे विशेषण व विशेष्य ह्या दोघांनाही घेतो. युद्धात गेला तो विशेषण गेलं का विशेष्य गेला? दोघेही गेले. त्याचप्रमाणे विशेष्य जे साक्षी चैतन्य त्याचे ठिकाणी संसार धर्म येत किंचितही नाहीत. आता विशेष्य असणारा जो साक्षी चैतन्य त्या विशेष्याच्या ठिकाणी संसार धर्म आहेत का? कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख, जन्म, मरण हे त्या विशेष्याच्या ठिकाणी कोणतेही धर्म नाहीत. ते फक्त विशेषण जे अंतःकरण त्यांच्याच ठिकाणी आहेत हे मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले. मग हे जे संसार धर्म आहेत ते यत्किंचितही कोणाच्या ठिकाणी नाही? साक्षी चैतन्याच्या ठिकाणी नाही. आणि तर आम्हाला मी सुखी, मी दुःखी, मी जन्म मरण धर्मवान ही अनुभूती येते की नाही? मग हे कोणाला येते? हे धर्म आहेत कोणाचे? चैतन्याचे नाही तर कोणाचे आहेत? अंतःकरणाचे आहेत. विशेष्य असणारे जे चैतन्य त्याचे हे धर्म नाहीत. आता विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणचे संसार धर्माची विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याच्या ठिकाणी प्रतीत येते. मग आता काय झालं? विशेषण कोण आहे? अंतःकरण. आणि हे कर्तृत्व भोक्तृत्व आदी संसार धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे. विशेष्य कोण आहे? चैतन्य. विशेषण कोण आहे? सुख. संसार धर्म कोणाचे आहेत? प्रतीतीला कोणाच्या ठिकाणी येतात? जीवाच्या ठिकाणी. जीव कसा आहे? विशिष्ट. म्हणजे याचा अर्थ विशेषणाचे धर्म कुठे प्रतीतीला येतात? का विशिष्ट जीवाच्या ठिकाणी? का अंतःकरण विशेषणाचे धर्म विशिष्ट असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी दिसून येतात? अंतःकरण ह्या विशेषाचे धर्म अंतःकरण विशिष्ट असणाऱ्या चैतन्याच्या अंतःकरण विशेषण असणाऱ्या विशिष्ट जीव चैतन्याच्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे ना? आता विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणची संसार धर्माची विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याच्या ठिकाणी प्रतीती येते. विशिष्ट जीवाच्या ठिकाणीच प्रतीती येते की नाही? आणि त्याप्रमाणे मी कर्ता भोक्ता आहे असा जीवाचा व्यवहार होतो. आणि जीवाच्या ठिकाणी प्रतीती येते म्हणजे कोणाच्या ठिकाणी? विशिष्ट जीवाच्या ठिकाणी ही प्रतीती येते. आणि मग तो विशिष्ट जीव काय व्यवहार करतो? मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी संसारी आहे, मी सुखी दुःखी आहे, मी जन्मधर्म मरणवान आपले जन्म मरण धर्मवान आहे अशी कोणाच्या ठिकाणी येते? विशिष्टाच्या ठिकाणी. वास्तविक जरी विशिष्टाच्या ठिकाणी अशी आपल्याला अनुभूती आली तरी हे सगळे धर्म विशिष्ट जीवाचे आहेत का विशेषणाचे आहेत? का विशिष्ट जीवाच्या ठिकाणी प्रतीत येतात? का त्याच्यातला विशेष अंश असंग निर्विकार आहे की नाही? हे तर आपल्या याच्यासाठी हे चाललंय. कशासाठी चाललंय? हे जसं विषय समजावून घेतो तो विषय समजून पुढं काय करायचं खरा इथून प्रश्न सुरू झालेला आहे. कुठपासून सुरू झालेला आहे? तो म्हणतो चिदाभासाच्या साप्तावस्था ऐकल्यावर या चिदाभासाला ब्रह्मज्ञान होतं, पण माझी इच्छा आहे की मला ब्रह्मज्ञान व्हावं, आहे की नाही? म्हणून त्याला म्हणतात की ब्रह्मज्ञान व्हावं तुला वाटतं ना? बरोबर आहे. परंतु ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे तुला मी सांगतो, म्हणजे तुला ब्रह्मज्ञान कसं व्हायचं हे कळेल. परंतु मधीच काय झालं? त्याला वाटलं का ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, आणि ब्रह्म कसं आहे? ज्ञान स्वरूप. ज्ञान स्वरूप ब्रह्माचं ज्ञान कसं काय पुन्हा होईल? पुन्हा ब्रह्म कसं आहे? अतिंद्रिय. आणि तर कोणत्याही ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असलं त्याला काय आहे? इंद्रिय जन्यत्व. तेव्हा ब्रह्मज्ञानाला काय होईल? इंद्रिय जन्यत्व. आणि जे इंद्रियजन्य ज्ञान असतं बरोबर ना ते कसं असतं? नष्ट होणारं
असतं. आणि ब्रह्म तर कसं आहे, अविनाशी आहे, असंग आहे, निर्विकार आहे. आणि त्या ब्रह्माचं ज्ञान त्या ज्ञानाला इंद्रियजन्यत्व कसं? मग आता हे आल्यानंतर एका चैतन्याला इंद्रियजन्यत्व म्हणजे कसं? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय चैतन्य एका चैतन्याला नाव उपाधी भेदामुळं कशी येतात? म्हणून त्या ठिकाणी प्रमाण विचार आणि या ठिकाणी प्रमातृ चैतन्य, प्रमेय चैतन्य हा सगळा व्यवहार त्याला सांगितला. आणि पुन्हा मूळ पदावर काय यायचं? मग आता मला ब्रह्मज्ञान कसं होईल? मग ब्रह्मज्ञानाची रीती सांगणार आहे की नाही. आणि मग त्या रीतीनं तत्त्वमसी महावाक्याने तुला होणारा जे ज्ञान आहे ते कोणतं आहे? अपरोक्ष किंवा ब्रह्मज्ञान आहे असं सांगून त्याचं फल सांगून या तरंगाचा उपसंहार करणार आहेत. म्हणजे आलोय कुठून मागून हा विषय, याला काय म्हणतात? सिंहावलोकन न्याय. सिंह जसा मागं पाहतो, म्हणजे आपण कुठपासून आलोय चढत आहे की नाही. म्हणजे यात थोडक्यात काय आहे, स्वामी महाराज सांगायचे, गाढव आणि गाई दोन्ही गवतच खातात की नाही? दोन्ही गवतच खातात. पण गाढव जर गवत खायला लागलं तर इथं थोडं तोंड, तिथं थोडं तोंड असं करता 1 मैल जातं. आणि ते जेव्हा मागं पाहतं ना तेव्हा म्हणतं बघा 1 किलोमीटरचा सगळा चारा एकट्या पठ्ठ्याने त्या ठिकाणी फस्त केला आहे की नाही. आणि गाय काय करते? खरडून खाते आहे की नाही, पोट भरेपर्यंत खाते, मागं काय राहिले का पुन्हा पाहते आहे की नाही. अशाप्रमाणे आणि रवंत पण करते आहे की नाही, तिला जास्त लागत नाही. आणि ते काय करते? आपलं त्याला काय म्हणतात, बराड रानावर खूप चालतं आणि थोडं थोडं खातं, त्याला वाटलं खाल्लंच आहे की नाही. तसं नाही. कशासाठी सांगत होतो आपण? सिंहावलोकन न्यायाने पाहिलं पाहिजे की हा विषय झालाय कुठून. म्हणून आपण कसं असलं पाहिजे? स्वानमुखी नसलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? व्याघ्रमुखी असलं पाहिजे. वाघाला दगड मारला की तो दगड कोणी मारला इकडं पाहतो. तसं या ठिकाणी ही काही करमणूक म्हणून चालली नाही, अवच्छेदवाद आणि आभासवादाची रीती करमणूक म्हणून चाललेली नाही. ह्या विषय कुठून आलेला आहे हे आपण पाहिलं. पुढं त्या विषयाचा आपल्याला काय उपयोगिता आहे हे आपण पाहिलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हा सगळा विषय अगदी स्पष्टपणे उभा राहतो, दिसतो. म्हणून बघा, आता विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणचे संसार धर्माची विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याचे ठिकाणी प्रतीती येते आणि त्याप्रमाणे मी कर्ता भोक्ता आहे असा जीवाचा व्यवहार होतो. पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे. पण बारकाईने विचार केला तर हा सगळा व्यवहार कोणाचा? विशिष्ट जीवाच्या ठिकाणी प्रतीतीला येणारा हा विशेषण अंतःकरणाचा आहे का विशेष चैतन्याचा आहे? नाहीच. अधिष्ठान आत्मचैतन्याचा नाही. या सिद्धांताचा मुमुक्षुने वारंवार विचार करणे अवश्य आहे. म्हणून सदा विचारयेत तस्मात्, जीवाने नेहमी हाच विचार करत जावा की सुखित्व दुःखित्व हे धर्म माझे मला वाटतात, परंतु तत्वतः मला भ्रम झाला आहे. हे धर्म कोणाचे आहेत? अंतःकरण विशेषणाचे आहेत, साक्षी चैतन्याचे नाहीत. असं विचाराने वारंवार, म्हणजे याचा विचार करावा लागतो. हे पहिलं झालं. आणि विचार एकदा करून भागत नाही, तो कसा करावा लागतो? वारंवार करावा लागतो. वारंवार म्हणजे एका दिवसातले किती क्षण करावा लागतो? क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. पाठापुरता का पाठ झाल्यावर मनन करायचं तेवढा काल, का झोपेत का स्वप्नात का जागृतीत, फार सगळा जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत आपण रात्रंदिवस हाच विचार करायचा असं त्यांनी सांगितलं. आता यानंतर या ठिकाणी आता काय? अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता. आता हे आभासवाद योग्य आहे का अवच्छेदवाद योग्य आहे याविषयी सांगतात. तर पंचदशी आणि विचारसागर हे 2 ग्रंथ जे आहेत ते आभासवादाच्या प्रक्रियेला स्वीकारणारे आहेत. त्यामुळे या ठिकाणी आभासवादाची उपयुक्तता अधिक सांगितलेली आहे. पण आपण पाहायचं, जर आपल्याला जो सिद्धांत आहे जीव ब्रह्मरूप आहे, जगत मिथ्या आहे, हा सिद्धांत दोघांचाही सारखा आहे. म्हणून इथं जरी लिहिलं असेल की बा आभासवाद काय आहे? श्रेष्ठ आहे, किंवा पंचदशीमध्येही आभासवादाचं मंडन आणि अवच्छेदवादाचं खंडन केल्यासारखं दिसतं, परंतु ते सांगण्यात तात्पर्य नाही. तर जे कोणाच्या बुद्धीला अवच्छेदवाद पटेल, कोणाच्या बुद्धीला आभासवाद पटेल, तर त्यासाठी वार्तिकारांनी एक सांगून ठेवलेले, यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती हे प्रत्येगात्मनी सा सैव प्रक्रिया साध्वी असे म्हणत. साध्वी इति आचार्य सा सैव
हा सहसैव प्रक्रिया स्यात् साध्वी इति आचार्य भाषितम. ज्या यया यया भवेत पुंसा, जेणे जेणे करून म्हणजे आभासवाद असो, अवच्छेदवाद असो किंवा बिंब प्रतिबिंब वाद असो, एक जीववाद असो, त्या ठिकाणी कोणत्याही प्रक्रियेमध्ये आमचा आग्रह नाही. पुंसाम प्रत्येगात्मनी, पुरुषाला आपल्या प्रत्येगात्म्याविषयी साक्षी चैतन्याविषयी काय व्हायला पाहिजे? पुंसाम बुद्धी भवेत. पुरुषाला संशय विपर्य रहित ज्ञान झालं तर सहसैव प्रक्रिया स्यात्, ती प्रक्रिया त्याला कशी आहे? साध्वी स्यात्, त्याला ती प्रक्रिया उत्तम चांगली आहे. नीती आचार्य भाषितम, असं भगवत्पूज्यपाद शंकराचार्यांनी किंवा पूर्वीच्या आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. तरी पण आता ह्या ग्रंथामध्ये आलेलं जे काय आहे चिंतन आहे की आभासवाद आणि अवच्छेदवाद याच्यातील कोणाची जास्त औचित्य आहे आणि कोणाचं अनौचित्य आहे याविषयी पुढं चिंतन सांगणार आहेत. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.